मित्रांनो, आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, की माणगावच्या बायपासचं काम कसं चालू आहे आणि खरंच खूप समाधानकारक काम चालू आहे माणगावच्या बायपासचं. ठीक आहे, की रेल्वेचं ब्रिज व्हायला कदाचित पुढचं वर्ष उजळू शकतो, पण बाकी तरी काम खूप फास्टमध्ये चालू आहे. पण इंदापूर बायपासचं तसं नाही आहे. आज आपण पाहणार आहोत इंदापूर बायपास. कारण का इंदापूरचं बायपासचं काम बऱ्याच ठिकाणी ठप्प आहे. ते का आहे? कुठे काम बाकी आहे? किती काम झालेलं आहे? ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण सुरुवात केलेली आहे इंदापूर बायपासच्या मुंबई एंडकडून. म्हणजे जिथून इंदापूर शहरामध्ये आपण शिरतो ना, त्याच्या अलीकडेच हा भाग आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता, की अगोदरच खूप दिवसा अगोदर इकडं कॉलम उभे केलेले आहेत. इकडं मातीचा थोडासा भराव वगैरे पडलेला आहे. जैसे ते अशी परिस्थिती आहे इकडे. काहीही नव्याने इकडे झालेलं नाही आहे. इकडे तुम्ही पाहिलं तर थोडासा भराव एक टाकलेला आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल नाही. आता इकडून जर आपण पलीकडे गेलो ना, तर पलीकडे म्हणजे ह्या रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे. तर इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता की कॉलम जैसे थे उभे आहेत. म्हणजे जवळ-जवळ गेल्या 1.5 महिन्यापासून हे काम जसं आहे तसंच आहे. काही दिवसापूर्वी इकडं हा जो एक मातीचा ढिगारा आहे ना, हा बघा हा इकडे दिसतोय तो. त्यातली काही माती काढून दुसऱ्या साईडच्या म्हणजे एंड पॉइंटला जो ब्रिज बांधतायत, त्या ठिकाणी टाकण्याचं काम चालू होतं. आता तुम्ही पाहू शकता की इकडे काहीही काम चालू नाही आहे. जसं आहे लास्ट व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं दिसत होतं ना, सेम तसंच आहे. म्हणजे जवळ-जवळ 1.5 महिना इकडे काहीही कामाची प्रोग्रेस दिसत नाही आहे. तर आता इकडून आपण ह्या रस्त्याने हळू-हळू पुढे-पुढे जाऊयात. म्हणजे जसा इंदापूरचा बायपास आहे ना, त्याप्रमाणे आपण इकडे पुढे-पुढे जाऊयात आणि पाहूयात की कुठे काम किती झालेलं आहे, काय झालेलं आहे आणि जसं मी अगोदर पाहिलेलं आहे, त्यामुळं मला माहिती होतं की किती काम झालेलं आहे आणि आता किती झालेलं आहे ते. तसं डिफरन्स मी सांगण्याचा प्रयत्न करणार या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अशा व्हिडिओ करायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तुम्हाला माहितीच आहे की यावर्षी ऊन किती जास्त पडत आहे आणि अशा कडक पडणाऱ्या उन्हामध्ये सुद्धा बाहेर पडून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवावे लागते. तर खूप त्रास होतो. पण तुमचा एक सबस्क्राईब आणि जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर एक छानशी कमेंट केली तर नक्कीच तेवढाच उत्साह वाटेल व्हिडिओ बनवायला. तर आता तुम्ही डाव्या साईडला पाहू शकता की इकडं ही पूर्ण भिंत दिसते ना, तिकडं पूर्ण भराव केलेला आहे आतमध्ये आणि ती एक लेवल करतात. कारण का जो पाठीमागे ब्रिज पाहिला ना, तो ब्रिज जातो पुढे निजामपूर साईडला किंवा पुण्या साईडला रस्ता होतो ना, तिकडे तो जॉइंट होतो किंवा तिकडूनच पुढे जो पालीचा रोड वगैरे आहे तिकडे सुद्धा आपण जॉइंट करू शकतो या रस्त्याने जाऊन पुढे. सो नक्कीच ह्या रस्त्याचं महत्त्वसुद्धा आहे आणि ते ब्रिजचं सुद्धा महत्त्व आहे खूप जास्त आणि त्याला आता जोडण्यासाठी इकडं भराव वगैरे करण्यासाठी साईडची भिंत बांधलेली आहे आणि भरावसुद्धा बऱ्यापैकी झालेला आहे मधी. त्याची लेवल वगैरे करायचं काम चालू आहे. हे थोडं पुढे गेलं की दाखवतो की कशाप्रकारे तुम्हाला इथनं दिसू शकतो की मातीचा भराव इकडे करून झालेला आहे. आता खडी वगैरे टाकतायत आणि लेवल करायचं काम चालू आहे. आता ह्याच्यानंतर येणार आहे फायनल लेयरिंग. जी सिमेंटची मोठी एक 4-5 इंच मोठी जाडी लेयर असते ती येणार आहे ह्याच्यावरती. तर त्याच्या अगोदर एक व्यवस्थित हे लेयरिंग बसवून घेत आहेत. सो इथपर्यंतचं काम तुम्हाला माहिती आहे जे अगोदर झालं होतं तेवढंच आहे. फक्त इकडं भराव नव्याने झालेला आहे. इकडचं काम पाहिलं तर आत्ता पण ज्या रस्त्याने जातोय ना, त्या रस्त्याला थोडंसं व्यवस्थित केलेलं आहे. बाकी अगोदर याच्यापूर्वी जेव्हा आपण आलो तेव्हा या साईडला बरेचसे खड्डे वगैरे होते. व्यवस्थित रस्ता नव्हता. खडी वगैरे बरीच पडलेली होती, दगडं वगैरे होती. पण बऱ्यापैकी त्याची लेवल केलेली आहे. डाव्या साईडला जे तर मगाशी आपण भिंत पाहिली ना, त्याचे ठोकळे बनवायचं काम चालू आहे. रस्त्याचं काम नाही, ते ठोकळे तयार करायचं काम करतायत तिकडे आणि इथून जर पुढून जर पाहिलं ना, पुढून बऱ्यापैकी रस्ता झालेला आहे. म्हणजे एकदम फायनल रस्ता झालेला आहे. जी छोटी-मोठी कामं असतात, जशी की रस्त्यावरची मार्किंग किंवा लाईट किंवा साईडचे सेफ्टी वॉल वगैरे असतात, ते सोडून बाकीचे रस्त्याचं काम झालेलं आहे, ते पुढच्या ब्रिजपर्यंत. आता ब्रिज मी डायरेक्ट रेल्वे रुळावरचं ब्रिज बोलत नाही. त्याच्या अलीकडे एक ब्रिज आहे. ह्या लेनपासून पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी त्याने रस्ता बांधलेला आहे, ब्रिज बांधलेला आहे. तर त्या ब्रिजपर्यंत रस्त्याचं काम झालं आता तुम्ही इकडे डाव्या साईडला पाहू शकता, की रस्ता झालेला आहे या ठिकाणी. म्हणजे इथून जर चालू केलं तर गाड्या वगैरे जाऊ शकतात. या लेव्हलचा रस्ता झालेला आहे, पण सिंगल लेनचंच झालेलं आहे. आणि हे कामसुद्धा तसंच अजून आहे. इकडे सुद्धा काही प्रोग्रेस नाही आहे कामाची. म्हणजे जर आता इथपर्यंत जर विचार केला ना, तर इंदापूर बायपासचं स्टार्टिंग पॉईंटचं पॉईंट, तिथून पुढे रेल्वेवरचा ब्रिज, तिथून पुढचा जो ब्रिज आहे तो म्हणजे अंडरपास आहे तो आणि त्याच्यानंतरचा तो भराव केलेला तो सोडला. तर इथपर्यंत काहीही कामाला 1.5 महिना काही हात लावलेला नाही. आहे तसाच आहे त्या पोझिशनमध्ये. काहीही काम चालू नाही तिकडे. आता तिकडून जर इकडे पुढे आलो,
तर इकडे तुम्हाला तो ब्रिज बोललो ना, तो ब्रिज त्याचं काम मध्ये घेतलेलं 1-1.5 महिन्यापूर्वी करायला घेतलेलं फास्टमध्ये आणि ते पण नंतर बारगळलं पूर्ण काम. आता तिथे गेल्यानंतर पुढे दाखवतो मी तुम्हाला कशाप्रकारे काम केलं आहे ते. त्याच्या पलीकडे सुद्धा एक भराव वगैरे टाकायला ते ठोकळे वगैरे लावायला सुरुवात केलेली, पण ते पण आता 1 महिनाभर बंदच आहे. आता इकडे तुम्ही पाहू शकता की हे लाकडाच्या प्लेट वगैरे वरती लावलेले आहेत. अगोदर हे फक्त गर्डर टाकलेले होते. त्याच्यावरती लगेच म्हणजे एक 5-6 दिवसामध्ये प्लेट वगैरे लावून फायनल स्लॅबचं वगैरे काम करायचं त्यांचं चालू होतं. पण अचानक ते काम आता महिनाभर बंदच आहे. हा ब्रिजसुद्धा असाच आहे आता पडीक, त्याचं पण काही काम चालू नाही आहे आता. नंतर इकडे डाव्या साईडला तुम्ही हे बघता ना, टोकले वगैरे लावून भिंत बांधलेली आहे. ते सुद्धा काम खूप जोरात चालू झालेलं, पण अचानक आता ते सुद्धा बंद पडलेलं आहे. सो तिकडे सुद्धा आता काहीच काम चालू नाही आहे. इकडून आता थोडं पुढे जाऊयात आपण, तुम्हाला दाखवतो, की इकडे भराव वगैरे करायचं काम एक 8 दिवसापूर्वी बघितलं तेव्हा आणि आत्तामध्ये काहीही फरक नाही आहे, तसंच आहे. आता पुढे इकडे आलो आपण रेल्वे क्रॉसिंगच्या रेल्वे लाईनच्या वरचा ब्रिज आहे ना ते. त्याचं सुद्धा तुम्ही पाहू शकता लास्ट व्हिडिओमध्ये सेम व्हिज्युअल्स होते आणि आत्तासुद्धा तेच व्हिज्युअल्स आहेत. काहीही चेंजेस नाहीत. इकडे पलीकडे फक्त थोडंसं काय करतात माहिती आहे का? जे गर्डर असतात ना, म्हणजे आडवे असे लांबलचक ते टाकतात बीम, त्यांना गर्डर बोलतात. तर ते बनवायचं काम चालू आहे फक्त. आता इकडे आपण पलीकडे जाऊन सुद्धा बघू शकतो. याच ब्रिजच्या पलीकडे तिकडे जाऊन, की फक्त आहे ना तसंच आहे. काहीही कामामध्ये बदल झालेला नाही आहे. काही कामामध्ये प्रोग्रेस नाही आहे. आहे तसेच आहेत. फक्त ह्यांच्यावरती टाकायचे गर्डर तयार करतायत तिकडे खाली. पण बाकी इकडे काहीच काम नाही आहे. फक्त दुसरा एक बदल म्हणजे इकडे उजव्या साईडला थोडंसं भराव केलेलं आहे. जिकडं हा रस्ता जसा जाणार आहे ना तिकडे, इकडे पुढे तुम्ही पाहू शकता, हे बघा इकडे. हा इकडे थोडा भराव केलेला आहे, म्हणजे इकडे असा रस्ता पुढे जाणार आहे. आता ह्याच्या पलीकडचा एक ब्रिज आहे ना, त्या ब्रिजचं एक काम झालेलं आहे. हे बघा, हा भराव इकडे असा चांगल्या प्रकारे केलेला आहे, जो मागच्या वेळेला नव्हता. 1 महिन्याभरामध्ये इकडच्या भरावाचं फक्त काम झालेलं दिसतंय आणि अगोदरचा मगाशी भराव दाखवला ना तेवढाच. म्हणजे 2 ठिकाणचा भराव आणि इकडच्या नंतर पुढे गेल्यानंतर एक ब्रिज लागतो. सो तो ब्रिजसुद्धा खूप दिवसापासून तयार होत आणि इकडे तुम्ही पाहू शकता हा ब्रिजचं काम झालेलं आहे आणि आता ह्याच्यावरती रस्त्याचे फायनल काम करायचं आता फक्त बाकी आहे. तर हा ब्रिजच्या खालून एक कालवा वगैरे जातो छोटासा. तर त्यासाठी हा ब्रिज बांधला होता आणि ब्रिजचं तर काम जवळ झालेलं आहे. स्लॅब वगैरे वरती टाकून त्याच्यावरती फायनल लेअरिंग येईल रस्त्याची. सो हीच 2-3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या, की जे कंप्लीट झालेले दिसतायत. म्हणजे पहिला म्हणजे त्या पहिल्या ब्रिजनंतर रेल्वेच्या ब्रिजच्या नंतर जो दुसरा ब्रिज लागतो अंडरपास ब्रिज, त्याच्याजवळचा एक भराव टाकलेला आहे. नंतर ह्या ब्रिजच्या अगोदरचा एक भराव आणि हा ब्रिज, हे 3 गोष्टी सोडल्यानंतर इंदापूर बायपासमध्ये गेल्या महिन्याभरामध्ये काहीही नवीन चेंजेस नाही आहेत. आहे तसंच आहे. आता इकडून हा जर समोरचा रस्ता बघितला ना, तर पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला, की हे बघा इकडून हा रस्ता आहे तसाच आहे. इकडे सुद्धा काही लेवल वगैरे केलेली नाही आहे, की काहीही इकडं पण सुद्धा प्रोग्रेस वगैरे नाही आहे. म्हणजे जसं ते मधी रेल्वे लाईनचे मीटिंग्स वगैरे झाल्या ना, की लाईन वगैरे चेंज कराव्या लागतील. ते मध्ये-मध्ये टीव्हीवरती येऊन सुद्धा काही लोकांनी सांगितलेलं, की आपण करूया त्यांचे काम वगैरे, त्या मीटिंग वगैरे घ्यायचं चालू आहे. पण त्यानंतर इंदापूर बायपासचं काम पूर्णपणे स्टॉपच झालं. त्याच्यानंतर माणगाव बायपासचं काम खूप फास्ट चालू झालं, पण इंदापूर बायपासच्या कामाची ही स्थिती आहे.